कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नुरानी मस्जिद परिसरात सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर हल्ला। पूर्वमुखी व पश्चिममुखी हनुमान श्रीराम दरबार श्री गणेश व महादेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। लळिंग येथील श्रीराम मंदिर येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। मंडोरे प्रतिष्ठानतर्फे लळिंग घाटात महारसाचे वाटप आणि श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मित्र मंडळातर्फे काढण्यात आली शोभायात्रा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील नुरानी मस्जिद समोर सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु अशी कुठलीच मोठी घटना घडली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे। दरम्यान धर्मयोद्धा अनुप अग्रवाल हे सहकार्यांसह भाविकांच्या मदतीला धावून आले होते। सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर देवपुरातील नुरानी मस्जिद समोर गुरुवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत डीजे बंद पाडीत काही भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, मात्र पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अशी कुठलीच मोठी घटना घडली नसल्याचे स्पष्ट करीत अफवांवर विश्वास ठेवू नये असे नागरिकांना आवाहन केले आहे। दरम्यान धर्मयोद्धा अनुप अग्रवाल हे आपल्या सहकाऱ्यांसह भाविकांच्या मदतीला धावून आले। त्यांच्यासह सहकाऱ्यांनी हातात भगवा ध्वज घेऊन श्रीराम का मैं दिवाना हे गीत डीजेवर वाजवत देवपुरातील ITI पासून मिरवणुकीत सहभाग घेत भाविकांना सुखरूप गांधी पुतळा चौकात सोडले। समाजकंटकांनी यापुढे काही करण्याचा प्रयत्न केला शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। आज सकाळी गडावर पायी जाणाऱ्या यात्रेकरूंना देवपूरमध्ये अडवून काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला, डीजे बंद केला। त्या ठिकाणी रामाचे गाणे चालू होते आणि ते बंद करण्यात आले। ही बातमी मला कळाली, मी त्या ठिकाणी गेलो। प्रशासनाने योग्य ती कारवाई ताबडतोब केली, त्याबद्दल मी प्रशासनाचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि असे समाजकंटक हे दरवर्षी त्या ठिकाणी काही ना काही करतात, तर यांना चांगला चोप प्रशासनाने द्यायला पाहिजे। यानंतर जर हिंदूंच्या कुठल्याही सणावर अशा प्रकारच्या या समाजकंटकांनी काही करायचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही। आम्ही त्यांच्या रस्त्याला जात नाही, आम्ही त्यांच्या वाटेला जात नाही। त्यांच्या मिरवणुकीत आमचा कुठलाही हिंदू बांधव असे प्रकार करत नाही, तर त्यांनी आमच्या हिंदूंच्या सणावर असे प्रकार करायचं त्यांचं काही कारण नाही। त्यांनी शांतपणे घरी बसावं, अन्यथा याच्यानंतर याचे परिणाम वाईट होतील। दगडफेक आलेली नाही किंवा कुठलीही मोठी घटना झालेली नाही। नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये। सर्व पोलीस अलर्ट आहेत, सर्व पोलीस अतिशय व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये काळजी घेत आहेत। सगळ्यांना विनंती आहे की जे भक्तगण वणीला जात आहेत त्यांनी व्यवस्थित शिस्तीमध्ये इथून पदक्रमण करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करतील। धुळे शहरातील मोगलाई गवळीवाडा सीताराम गल्ली येथे पूर्वमुखी व पश्चिममुखी हनुमान श्रीराम दरबार श्री गणेश व महादेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती। धुळे शहरातील मोगलाई येथील गवळीवाडा सीताराम गल्ली येथे पूर्वमुखी व पश्चिममुखी हनुमान श्रीराम दरबार श्री गणेश व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी शहरातील संतोषी माता चौक ते मोगलाई गवळीवाडा सीताराम गल्लीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 19 ते 23 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार, शिवसेना नेते हिलाल माळी, भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, जिल्हाध्यक्ष रणजित देसले, मनोज मोरे, आयोजक विकास घुगरे, लक्ष्मण खंदरकर, हेमंत सूर्यवंशी, शंकर पाटील, महेश शिंदे, अक्षय मराठे, संतोष मराठे, विशाल घुगरे, सचिन राजपूत, आनंद गवळी, योगेश लंगोटे, राजू घुगरे, रेश्मा घुगरे, शैला घुगरे, कुंदा मराठे, भारती मराठे, उज्ज्वला गवळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 17/4 रोजी रामनवमीचे औचित्य साधून आज मिरवणुकीचा कार्यक्रम आहे, तरी 19/4 ते 23/4/2024 रोजी महाप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे। 24/4/2024 रोजी महाप्रसाद व भंडाराचा कार्यक्रम दिनांक सायंकाळी 6 ते आपल्या आगमनापर्यंत तरी भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, भंडाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निघते। आता मिरवणूक संतोषी माता चौक ते मोगलाई गवळीवाडा सीताराम गल्ली, भंडाराचा कार्यक्रम मोगलाई गवळीवाडा सीताराम गल्ली इथे आयोजित केला आहे। लाभ घ्यावा नम्र विनंती। या मिरवणुकीत आदिवासी नृत्य आहे,
तो लेकिन में पारंपरिक वाद्य डीजे हे सगळे आपले पारंपरिक वाद्य सगळे मिरवणुकीत आहे. धुळे तालुक्यातील लळिंग येथील श्रीराम धर्मदाय ट्रस्टच्या श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामनवमी निमित्त धुळे तालुक्यातील लळिंग येथील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिरापासून गावात शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष सीमाबाई परदेशी, मोहाडी पोलीस ठाण्याचे जय चौधरी यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेत डीजेच्या तालात महिलांसह पुरुषांनी ठेका धरला होता. शोभायात्रेचा श्रीराम मंदिर येथे दुपारी समारोप करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. सत्यनारायणच्या पूजेनंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी सरपंच पूजा परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, पोलीस पटेल सुनील सिंह परदेशी, निलेश जगदाळे, दीपक ठाकूर, श्रीराम धर्मदाय ट्रस्टच्या अध्यक्षा सीमाबाई परदेशी, सचिव सुनील सिंह परदेशी, दीपक परदेशी, निरंजन चंदेल, विशाल चंदेल, दीपक चंदेल, नम्रता चंदेल, दीपाली चंदेल, सयोजा परदेशी, रेखा चंदेल, वंदना पवार, मनीषा पवार, श्यामसिंग परदेशी, शोभा परदेशी, संगीता गोळे, धनराज जाधव, डिंपल परदेशी यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात मंडोरे प्रतिष्ठानतर्फे सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी बुधवार व गुरुवार असे 2 दिवस महाराष्ट्राचा प्रसाद वितरित करण्यात आला. सप्तशृंगी माता गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी यावर्षी देखील मंडोरे प्रतिष्ठानतर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात दिनांक 17 व 18 रोजी अखंड 24 तास महाराष्ट्राचा प्रसाद वितरित करण्यात येत आहे. गेल्या 11 वर्षापासून मंडोरे प्रतिष्ठानतर्फे सदरची सेवा गडावर जाणाऱ्या भाविकांना देण्यात येत आहे. यापुढेही अशी सेवा सुरू ठेवण्याचा संकल्प मंडोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन मंडोरे यांनी व्यक्त केला आहे. सालबाजाप्रमाणे मंडोरे प्रतिष्ठानच्या तर्फे भव्य उसाच्या महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम सातत्याने करत आला आहोत. आज आणि काल रामनवमीच्या दिवशी दिनांक 17 तारखेला भव्य महाप्रसादाचा हा वाटप अखंड सुरू आहे. सलग 12वे वर्ष आहे. आईच्या प्रेरणेने, आईच्या आशीर्वादाने सगळ्या खानदेशातील लोक आई सप्तशृंगीच्या गडावर पायी यात्रेसाठी जातात. आई जगदंबाच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू, त्यांचे स्वास्थ्य चांगलं राहो. धन्यवाद. श्रीराम नवमी निमित्त धुळे शहरातील देवपुरातील दत्त मंदिर परिसरातील श्रीराम चौक येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील दत्त मंदिर परिसरातील श्रीराम चौक येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी देखील श्रीराम नवमी निमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. श्रीरामांची भव्य अशी मूर्ती पालखी मिरवणुकीत ठेवण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात राम भक्तांनी सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक गणेश जाधव, श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष कल्पेश थोरात, अमोल सूर्यवंशी, दीपक देवांग, सोनू थोरात, गोलू थोरात, जितू वाघ, सागर थोरात, गौरव नागरे, अक्षय बारी, रुपेश चौधरी, गोलू चौधरी, रुपेश जाधव, कैलास कासार, राहुल चंद्रा, कृणाल चौधरी, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दुरानी मस्जिद परिसरात सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर हल्ला. पूर्वमुखी व पश्चिममुखी हनुमान श्रीराम दरबार श्री गणेश व महादेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. लळिंग येथील श्रीराम मंदिर येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. मंडोरे प्रतिष्ठानतर्फे लळिंग घाटात महारसाचे वाटप आणि श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मित्र मंडळातर्फे काढण्यात आली शोभायात्रा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.